आता आपण 5 तारखेला 11 वाजेच्या आसपास ICUला पोहोचलो. तुला तिकडे शिफ्ट केलं आणि मग तिथल्या लोकांनी पण, तिथल्या डॉक्टरांनी खूप कोऑपरेट केलं. सगळी ट्रीटमेंट पटापट केली. म्हणजे तिथे तुला शिफ्ट करतानाही व्हेंटिलेटर चालू होता, ऑक्सिजन चालू होता. तो तिथे ॲम्ब्युलन्समध्येही चालू राहिला. अगदी लिफ्टमध्ये पण तो व्हेंटिलेटर चालू होता. आणि मग बेडवर शिफ्ट केल्यावर पुढच्या सगळ्या तपासण्या त्यांनी, ब्लडचे रिपोर्ट लवकर घेतले, त्याचे रिपोर्ट पण लवकर मिळाले आपल्याला. मग 2D इको तिथे बेडवरच करण्यात आला. त्याच्यामध्ये काही रिझल्ट असे मिळाले की बाबा थोडासा आधीपासून काही वॉलचा प्रॉब्लेम असू शकतो की जिथे, ज्यामुळं हृदयावर लोड येतो आहे. आणि दुसरं महत्त्वाचं तपासणी आपल्याला करायची होती ती म्हणजे छातीचा CT स्कॅन करायचा होता. आणि त्यामध्ये आपल्याला हे कळलं असतं की बाबा किती अपाय झाला आहे, हे जी उलटी गेल्यामुळं काय प्रॉब्लेम झाला आहे तो कळणार होता. मग त्यासाठी एक 15 मिनिटांनी तिकडे शिफ्ट करण्यात आलं CT स्कॅनसाठी. त्यावेळेलाही व्हेंटिलेटर चालू होतं. तर ते जे सगळे रिपोर्ट ऑनलाईन आले, सिनियर डॉक्टर तिथे येईपर्यंत हे सगळे रिपोर्ट क्लिअर होते. आणि त्यांनी त्याला सांगितलं आपल्याला की हे जे उलटी झाली त्याचे जे अन्नाचे कण आहेत ते फुफ्फुसांमध्ये अडकलेले आहेत आणि त्याच्यामुळे तो निमोनायटिस किंवा निमोनिया झालेला आहे. तर एक 24 तास तरी आपल्याला अँटीबायोटिक्स दिल्यानंतर त्याचा इफेक्ट येईल आणि तोपर्यंत आपण ते ट्यूब आणि व्हेंटिलेटर चालू ठेवूया. आणि म्हणजे सांगायचा मुद्दा असा की हे जे व्हेंटिलेटर आपण ठेवलं होतं तो आपण इलेक्टिव्हली ठेवला होता. आपण असंही करू शकत होतो की 1-2 दिवस आपण औषधांचा इफेक्ट येईपर्यंत मास्कनी ऑक्सिजन लावला असता, पण मग ती रिकव्हरी फास्ट झाली नसती किंवा श्वास घ्यायला त्रास झाला असता. त्यामुळे आपण हे ट्यूब ठेवून ही औषधांची ट्रीटमेंट चालू केली. इथल्या सिनियर डॉक्टरांनी तर अँटीफंगल औषधं पण चालू केली. त्यांना एक असं शक्यता वाटत होती की कोविडमुळं कधीतरी काही लोकांना, बऱ्याच जणांना माहीत नव्हतं की आपल्याला कोविड होऊन गेलं आहे आणि त्यांना ते म्युकरमायकोसिसची पण शक्यता वाटत होती, तो सगळा लंग्समधला पॅच बघून. ती औषधं पण त्यांनी चालू केली. आणि आपण जसं प्रेडिक्ट केलं होतं की बाबा आपल्याला एक 24 तास तरी ट्यूब लागेल आणि मग तसंच झालं. 24 तासानंतर ती ट्यूब काढून टाकण्यात आली. 2 दिवस फक्त मास्कनी ऑक्सिजन दिला. म्हणजे साधारणपणे 3 ते 5 दिवसामध्ये IV अँटीबायोटिक्सनी छान इफेक्ट आला होता आणि तो पॅच पूर्ण गायब झाला. मला वाटतं 5व्या दिवशी तुला स्पेशल रूमला शिफ्ट केलं आणि 6व्या दिवशी तर त्यांनी डिस्चार्ज पण केला.